थोडी छोट्यामधून हे पण ते सगळं सापडलेलं आहे. मस्तपैकी फिरायला जायचं. आता आपण चाललो आहे DYIला, कारण की आता आपल्याला आपल्या या DJIसाठी छोटीशी बॅग पण घ्यायची आहे आणि परत एकदा टेस्टिंग पण करून घेणार आहे आपल्या कॅमेऱ्याची, आवाजाची, सगळ्या गोष्टीची. थोडंसं फ्लिकर वगैरे आणि बऱ्याचशा गोष्टी पण बघायच्या आहेत, कशा होतात काय होतात. तर सध्या मी गाईज आता बॅग वगैरे पण घेतली, कारण की आपल्याला आपली जी गाडी आहे त्या गाडीमध्ये आपल्याला थोडी ऑइलिंग वगैरे करायची आहे आणि ऑइलिंग वगैरे करून घेऊ. आता पण खूप जास्त उशीर झाला आहे, मला आवरायला पण खूप जास्त टाईम लागला. तिथून आल्याच्यानंतर सगळ्या गोष्टी आपण करणार आहे. आता शूज वगैरे घेऊ आणि हेल्मेट वगैरे प्रॉपर आपण घेऊन जाणार आहे. जास्त लांब नाही आहे, DYI आपल्या रूमपासून जवळच आहे, तरी पण सेफ्टी गरजेची आहे गाईज. तिकडून येताना आपल्या गाडीची चेन लूप करून ठेवू, सगळ्या गोष्टी प्रॉपर करून ठेवू. आजच सगळं काही सेटल करून ठेवू. आता 8:30 वाजलेले आहेत गाईज निघायला. मला केव्हाचं निघायचं होतं, थोडा तरी टाईम झालेलाच आहे. हेल्मेट वगैरे क्लीन करून घेऊ आपण. चलो लेट्स गो. स्टे ट्यून गाईज, पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब कंटिन्यू करा. एक्झॅक्टली हे ब्लॅक स्पॉट्स काय येत आहेत तर चलो लेट्स गो. चलो गाईज, आता निघूया आपण DYIकडे. DYIला जाऊ, तिथे बघू, बॅग वगैरे घेऊ, थोडी छोटी पाऊच वगैरे घेऊ, कारण की थोडं कॅमेरा ठेवण्यासाठी इश्यू येतो आहे मला. जी DJIचा माझ्या माईकचा जो बॅग आहे छोटावाला, त्याच्यामध्ये माईकचं सामान पण बसत नाही आहे प्रॉपर आणि आपला कॅमेरा पण प्रॉपर बसत नाही आहे. कारण की आपल्याला आता ही जी गोष्ट आहे सध्या, कॅमेरा वगैरे या गोष्टी प्रॉपरली कॅरी करण्यासाठी एखादी गोष्ट तरी अशी प्रॉपर लागणार आहे की त्याच्यामध्ये आपण प्रॉपर सामान वगैरे ठेवू शकतो. अशा पद्धतीनं आपण तिथे जाऊन बघू काय सीन आहे तर. आणि सध्या कॅमेरा पण फ्लिकर करतो आहे, हलतो आहे. मी प्रॉपरली त्याचं सेटिंग वगैरे केलं आहे, तरी सगळ्या गोष्टी ठीक आहे गाईज, काय अडचण नाही. लास्ट व्हिडिओला तुम्ही भरपूर असा सपोर्ट केला, असाच थोडा सपोर्ट राहू द्या. मला पण एनर्जेटिक मी कॉन्स्टंटली काम करू शकतो मग त्याच्यावर, आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओवर झालं आणि यूट्यूबवर झालं. कारण की जर का सपोर्ट तुमचा चांगला असला तर अजून व्हिडिओ बनवायला, व्हिडिओ क्रिएट करायला एन्जॉय, मजा वाटते. बाकी काही सीन नाही आहे गाईज. हा नाईट मोडवरचं व्हिजन आहे गाईज. नाईट मोडवरती खूप जास्त क्लिअर येतं आहे, मस्त क्वालिटी आहे आपल्या कॅमेऱ्याची. झाक झाक झुक छाम छाम छुम. पण ट्रॅफिकमुळं वैतागतं माणूस, याच्यामुळं गाडी संध्याकाळी बाहेर काढायला खूप जास्त जीवावर येतो. आणि उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे, लवकर उठून आपल्याला जायचं आहे आणि आपलं डेस्टिनेशन पण जवळच आहे. आपण आलो आहे DYIला. इथे थोडं आपण बघूया, 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत आपल्याला, त्या गोष्टी घेऊ आणि लगेच निघू. गाडी लावण्यासाठी जागा बघावं लागते आपल्याला. इथे जागा आहे गाईज, लवकर आपल्याला जागा भेटली गाईज. आपल्याला छोटी बॅग सापडायला पाहिजे, फक्त एकदम कॉम्पॅक्ट. दोन बॅग आपल्याला आवडलेल्या आहेत, ही एक आवडलेली आहे आणि ही एक आवडलेली आहे. बघूया आता याच्यातली कोणची छान वाटते तर. थोडी छोट्यामधून ही पण बॅग आहे गाईज, ही पण बघूया. जी किंमत थोडी जास्त आहे तरी पण चेक करू. बॅग वगैरे सगळं सापडलेलं आहे. चला आता निघूया. बाकी काय काय नाही ते मी तुम्हाला दाखवतो समोर. गाईज, आता आपली शॉपिंग झालेली आहे. आपण आता निघतो आहे रूमकडे आणि बऱ्यापैकी आपण आज शॉपिंग पण करून घेतलेली आहे. ज्या मेन गोष्टी होत्या त्या मेन गोष्टी आपण घेतल्या आहेत. बॉक्स घेतला आहे, बॅग घेतली आहे, कारण की त्याचे सामान ठेवायचा जो इश्यू येत होता खूप जास्त येत होता, त्याच्यामुळं म्हटलं की एकदा बॅग घेऊन टाकावं. आणि आपलं थोडं डोअरला पण ते ठीक वाटत नव्हतं, त्याच्यासाठी आपण 1-2 गोष्टी घेतल्या. आय थिंक मी चावी विसरलो आहे कुठेतरी. चावी
हां, बरेच दिवस झाले मला टाईम भेटत नव्हता DIYला यायला. बरेच दिवस झाले मला टाईम भेटत नव्हता, त्याच्यामुळं तो इश्यू होत होता. आता आपण शॉपिंग करून निघलो आहे आणि लगेच आपण रूमवर जाऊ. थोडं आपल्याला जेवणासाठी पण काही गोष्टी घ्यायच्या आहेत, पण त्यानंतर आय थिंक आपण त्या ॲडजस्ट करू शकतो. बघू काय होते तर सीन. तेवढं झालं तर ठीकच आहे, बाकी सब ठीक आहे गाईज. आज मस्तपैकी हा फुल ब्लॉग वगैरे बनवलेला आहे. आजचा ब्लॉग खूप छान बनलेला आहे आपला, बघू शकता तुम्ही. आणि हे झाल्याच्या नंतर लगेच आपण जेवण वगैरे करू, थोडा आराम करू आज. आणि सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे, त्याच्या तयारीत मी आहे. मला थोडं रूमचं पण आजच करून घ्यायचं आहे. जेवढे ही कामं असतील माझे संडेचे कामं सगळे आज क्लीन करून टाकायचे आहेत, म्हणजे संडेला आपल्याला टेन्शन नसलं पाहिजे. आपण फुल एन्जॉयली पूर्ण आपला ब्लॉग शूट झाला पाहिजे, पूर्ण आपल्या गोष्टी सेटल झाल्या पाहिजेत. संडेला काहीच विषय नसला पाहिजे. आणि हे सगळं करून आपण मस्तपैकी फिरायला जाऊ, एन्जॉय करू, पूर्ण माइंड फ्रेश. खूप दिवस झाले आपण कुठे फिरायला गेलो नाही आहे. बस जेवण करतो आहे, झोपतो आहे, हे आपलं डेली रुटीन होतं. एक छोटासा मिनी ब्लॉग मी बनवला होता, तुम्ही तो बघितला असेल. 3-4 दिवस अगोदर मी तो अपलोड केला होता. बस ते एक विषय आहे, बाकी काही सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच की थोडा एन्जॉय करणं पण गरजेचं आहे. कारण की माइंड तेवढा सेटल राहतो, काम करायला पण, बाकीच्या गोष्टी करायला पण. काय होतं ना की आपण जर का समजून घे माइंड फ्रेश असेल तर आपण काम पण तेवढ्या मेहनतीनं करू शकतो. काही स्वतःलाच असं रिग्रेट वाटत नाही काम करताना. आणि जी आपल्या आवडीची गोष्ट आहे, माझ्या आवडीची गाडी चालवणं, ब्लॉगिंग करणं, मग खूप दिवसाची ब्लॉगिंग करायची होती. या 2 गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत. कारण की खाली दिमाग शैतान का घर होतं आहे. माणूस काहीही विचार करतं, टेन्शन घेतं, त्याच्यामुळं त्याला थोडंसं एंगेजिंग ठेवणं हे आपलं काम आहे. थोडंसं एंगेज राहिलं ब्रेन पण त्या गोष्टीसाठी, काही कामासाठी एंगेज राहिला फ्री टायमामध्ये तर भारी असतं, विषय नसतो काही. तसंच गाडी लावली होती त्याच्यामुळे विषय झाला होता थोडासा. बघू शकता तुम्ही आमच्या एरियातले रस्ते किती खतरनाक लेवलला खराब आहे. तर चला, चालतंच आहे, आपण काय करू शकत नाही. गव्हर्मेंट आहे, गव्हर्मेंट बी काय करायला तयार नाही. फक्त GST लावायला तयार आहे गव्हर्मेंट. काय लावायला तयार आहे? फक्त GST. रस्ते चांगले करा मलाही वाटतं. आपलं स्टोरेज फुल झालं होतं कारण की आपलं लास्ट ब्लॉगिंगचं लास्ट टाईमचं जे फुटेज आहे ते तिच्यातच राहिलं होतं. मला एक लाईटनिंग केबल घ्यायची गाईज, मला आत्ताशी ध्यान आलं. तर आता आपण एखाद्या मोबाईल शॉपवर थांबू. स्टोरेज फुल झाल्याच्यानंतर आपल्याला 100% मोबाईलची हेल्प लागणार आहे. तर त्याच्यासाठी आपण एक आता लाईटनिंग 2 असं काहीतरी बघूया. आय थिंक इथे मोबाईलचा विषय थोडा मोठा वाटतो आहे, इथे बघूया झाकझिक झुमझुम करून काय विषय. तर यानं आपल्याला धोका दिलेला आहे गाईज. कारण की याच्याजवळती त्याला मी विचारलं, त्यानं केबल दाखवला 450 रुपयाचा. तर आपल्याला ती गोष्ट नाही पाहिजे. ते आपल्याला छोटंसं एक कॉड पाहिजे. ते तो बोलला आहे मला रामदेव मोबाईलवर भेटून जाईन असं. तरी आपण ते चेक करू. इथे पण बघू आपण, कारण की ते खूप जास्त प्रमाणात ॲक्सेसरीज दाखवलेली ठेवलेली कॉड भेटलेलं आहे गाईज. ह्या कॉडसाठी आपण हे कॉड शोधत होतो. हे कॉड आपल्याला भेटलेलं आहे. आपल्याला ह्या मॅग्नेटचं पण लक्ष द्यावं लागणार आहे, कारण की हे मॅग्नेट खूप गरजेचं आहे. काय बोंबला लागलं काय माहिती. आय थिंक मला अशा पद्धतीने गाईज आता आपण हे सामान आणलेलं आहे आपल्या कॅमेऱ्यासाठी. ही एक बॅग घेतलेली आहे. ही बॅग आपण कॅमेरा वगैरे ठेवण्यासाठी, माईक वगैरे ठेवण्यासाठी यूज करू शकतो. आणि हे थोडं केबल्स वगैरे ठेवायला आणलं आहे. त्याच्यानंतर हा डबल टेप आहे, हा खूप कामाचा येणार आहे आपल्याला. आणि हे थोडं मी डोअरला डेकोर करण्यासाठी. स्टे ट्यून, लाईक करा, शेअर करा, या ब्लॉगला खूप जास्त प्रेम द्या. दमलो आहे मी बाबा. आता थोडं जेवण वगैरे करतो, आराम करतो. स्टे ट्यून, लेट्स गो, बाय बाय.
आणि उद्याच्या व्हिडिओला खूप सपोर्ट करा. संडेला मी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी जाणार आहे आणि प्रॉपर मोटर ब्लॉगिंग करणार आहे. प्रॉपर सपोर्ट करा गाईज. लव यू गाईज. सबस्क्राईब पण करा. बाय. मेरी हुड मेंटालिटी